विचार. सर, सिडकोने जे घरांचे रेट जाहीर केले ते खूप जास्त आहेत, लोकांना ते परवडणार का? सिडकोने आशेवर ठेवून म्हणजे सरळ सरळ फसवणूक केल्यासारखं झालंय. गेल्या 1.5-2 वर्षापासून ह्या लॉटरीला साठी सर्व वाट पाहत होते आणि सर्वसामान्यांचं जर निवारा म्हणजे एकदम गरिबांचं घर होईल अशा आशेने सगळी कागदपत्र तयार करण्यासाठी भरपूर खर्च किंवा काय लागेल ती सगळी व्यवस्था करत होते आणि अचानकपणे सिडकोने जे दर सांगितले त्या दराने सर्वसामान्य 50,000 जो कमावणारा आहे त्याला जर 46 लाखामध्ये सिडको घर देत आहे तर हे परवडणारं नाहीये. आणि म्हणजे हे काय केलंय त्यांनी घरं द्यायची नाहीत का? श्रीमंतांना द्यायची का? बिल्डर लॉबी सारखं त्यांना वागायचं आहे का? असं त्यांनी स्वरूप तयार केल्यामुळे आमचा सर्वसामान्य जो आहे तो घर आता घरापासून वंचित होणार आहे. आणि जर बिल्डरकडे पण घर घेऊ शकत नाही आणि त्यानंतर सरकारने पण अशाच पद्धतीने सिडको सारखी यंत्रणा जर असं करत असेल तर मग त्याने पाहायचं तरी कोणाकडे? तरी आमची सगळ्यांना विनंती आहे, सिडकोला विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी याकडे ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे आणि जे हे हजारो सिडको घर घेणारे आहेत यांच्यासाठी त्यांनी हे दर ताबडतोब कमी करायला हवेत, त्यांना परवडतील अशा याच्यामध्ये करायला हवेत. यासाठी आपण साधारणपणे 1000 लोकांच्या सह्यांची मोहीम सुद्धा चालू केली आहे आणि आपण सर्वांपर्यंत जाणार आहोत. माननीय फडणवीस साहेब असू द्यात, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असू द्यात किंवा अजितदादा असू द्यात किंवा सिडको अध्यक्ष असू द्या, यांच्यापर्यंत जाऊन आमची विनवणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि हजारोंच्या सह्या ज्या मोहीम जी चालू केली ती पण चांगल्यापैकी त्याला प्रतिसाद भेटत आहे आणि गोरगरीब आता सरकारकडे आशेने पाहत आहे, सिडकोकडे आशेने पाहत आहेत, तर त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं ही विनंती आहे. सर, सिडको जे संचालक आहेत संजय सोसाडी यांनी सांगितलं होतं की आम्ही गरीब लोकांना कमी दरात घर देऊ, पण आता जे रेट्स आले आहेत त्याच्यावर तुम्ही त्यांच्याशी काही बोलणं करणार का? निश्चितच माननीय शिरसाट साहेबांनी आशेने जेव्हा लॉटरी डिक्लेअर करायची त्या डिक्लेअर करण्याच्या वेळेस 2-3 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी स्पष्ट सांगितले EWS वाल्यासाठी 10 ते 20% आम्ही कमी करणार आहोत. आमच्या सर्वसामान्यांच्या आशा खूप हे झाल्या की खरोखर आम्हाला कोणीतरी वाली आहे आणि तो आता लक्ष देणार आहे. ते सिडकोचे जर 10-20% घर कमी दराने येणार म्हणजे आमच्या आवाक्यामध्ये येणार आणि आमचा सर्वसामान्य गोरगरीब घर घेऊ शकणार. या आशेने फॉर्मची पूर्ण तयारी करण्यासाठी सगळी तयारी झाल्यानंतर जेव्हा आमच्याकडून न दर सांगता त्यांनी फॉर्म भरून घेतले ना, आता फॉर्म भरल्यानंतर जे काही रेट्स काढले ते रेट सर्वसामान्यांना किंवा कुठे आम्ही कर्जबाजारी किंवा कोणती बँक सुद्धा तेवढे कर्ज देणार नाही अशा परिस्थितीमध्ये आज मनस्थिती सर्वांची बिघडली आहे आणि हवालदिल झालेले आहेत. आशा फक्त सरकारकडे आहे की सरकारने याकडे लक्ष द्यावं. तुमच्या हिशोबाने 1 BHK घर किंवा 2 BHK ची किंमत काय असली पाहिजे? 1 BHK आणि 2 BHK ची किंमत काय असली पाहिजे यापेक्षा सर्वसामान्यांना परवडतील साधारण 1 BHK 30 ते 30 लाखाच्या आसपास असायला हवा आणि 2 BHK 50 ते 60 लाखाच्या आसपास असायला हवं, तरच हे सर्वसामान्यांसाठी म्हणता येईल की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माननीय मोदींजींच्या संकल्पनेतून ही योजना आलेली आहे. मग ही योजनेचा जो मेन मुद्दा आहे किंवा जे मूळ आहे त्यालाच इथे सिडकोने घात घातलेला आहे आणि त्यामुळे आमची इच्छा आहे की त्या पंतप्रधान आवास योजनेच्या मूळ याच्यावरती जे आहे की आपल्याला सबसिडी वगैरे जी भेटणार किंवा आशा जी आहे त्या पद्धतीने त्याचे दर पण कमी असावेत ही आपली आशा आहे. माझं नाव नितीन दिघे. सिडकोच्या लॉटरीसाठी मुलीचा आणि मुलाचा फॉर्म भरलेला होता, परंतु आता जर किंमत पाहिली तर ते माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर जात आहे असं मला वाटतं. त्यामुळे नाईलाज असतो मला एखाद्या वेळेस हा फॉर्म म्हणजे पुढची प्रोसिजर रद्द करावी लागेल. पूर्वी मला तर काही सिडकोतर्फे कधी लॉटरी लागलेली नाही. मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांना लागेल अशी अपेक्षा होती, पण त्यांना पण नाही लागू शकत अशी किंमत असेल तर. त्यामुळे असं मला वाटतं की भविष्यात सिडकोतर्फे सर्वसाधारण लोकांना घर घेणं अवघडच आहे, कारण लोनची प्रोसिजर सुद्धा त्या सॅलरीच्या प्रमाणात जर पाहिलं तर तेवढं लोन होणार नाहीये. तर त्यामुळे ही प्रोसिजर सर्वसामान्यांसाठी खूप किचकट वाटते किमतीच्या मानाने. कितीपर्यंत दाम होईल पाहिजे? मला वाटतंय 1 BHK 30 लाखाच्या आसपास आणि 2 BHK 50 लाखाच्या आसपास असावी असं मला वाटतं, तर ते सर्वसामान्य लोकांना परवडू शकेल. आपलं नाव? मी शिवदास सोनवणे. मी 15 जातो
2-2:30 वाजता उठतो. त्या मेहनत करतो. मेहनत करून ते एवढे सिडकोचा फॉर्म भरला. सिडकोचे एवढं रेट ऐकून मी घाळ झालो. ते ऑफिसला आलतो. पण आता ते रिटर्न घ्यावं का काय करावं, काय करणार आहे? गरीब माणूस काय करणार आहे? 30 वर्षात काय करू नाही शकत. आता काय करणार आता? ते असे रेट वाढल्यानंतर मग कसं घेणार आम्ही? आणि आमचं याच्यावरती हे आहे सगळं. आणि गव्हर्नमेंटने सगळं रेट पहिले कमी सांगितले ना, आता वाढवले एकदम. तर कसं होणार आम्हाला? आम्ही कसे पैसे भरणार? आणि कसं घर आपण हे करू शकतो? प्रशासनाला काय आव्हान आहे तुमचं इथे समान मानतो? सगळं कमीत कमी 28 ते 30 लाखापर्यंत पाहिजे 1 BHK. आणि 40-45 वर 2 BHK पाहिजे. तर गरिबांना ते हे भेटत. नाही तर काय परत फॉर्म रिटर्न घेणार असता. आलो होतो मी, मला रेट कळल्यानंतर. त्यासाठी विनंती करतो गव्हर्नमेंटला, जरा रेट कमी करा. आपलं नाव? राजू भांदा दिवटे. सिडको घर लॉटरी बद्दल तुमची काय प्रक्रिया आहे आणि त्याचं काय बघताय समान मान म्हणून? लॉटरी बद्दल तर उत्साह होता. आताचा रेट बघून तो उत्साह कमी झालाय. असं वाटतंय की आता फॉर्म भरू की नाही हा प्रश्न तर पहिला आहेच. आणि ते रेट तर खूपच वाढलेले आहेत. तर स्वप्न एका तर्फे मला असं वाटतं की तुटत चाललंय. घरासाठी काही मोठा भाव असल्याबद्दल मला करायचं होतं. महानगरपालिकेमध्ये पगार तर कमीच आहे आम्हाला. त्या हिशोबाने बघायला गेलं की रूमचे रेट तर भरपूर वाढलेले आहेत. तर ते त्याप्रमाणे आता काय करू, हा विषय मोठा झालाय. तर रूमचे रेट कमी करण्यात यावे हे माझ्याकडनं अपेक्षा आहे. आणि आपलं नाव? माझं नाव तुषार यादव.